पाहायचं आहे मॅथमॅटिकल लॉजिकमधील ड्युॲलिटी. ड्युॲलिटीचा अभ्यास करत असताना आपण एक एक्झाम्पल घेऊ ड्युॲलिटीचं. तर पहा इथं P and Q or R is logically equivalent to P and Q or P and R, right? This is a logically equivalent statement pattern. या लॉजिकली इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट पॅटर्नचा आपल्याला ड्युअल लिहायचा आहे. ड्युअल लिहित असताना आपण पहा P or Q and R is logically equivalent to P or Q and P or R. This is the second logically equivalent statement pattern. या दोन्ही ज्या लॉजिकली इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट पॅटर्न आहेत याच्यामध्ये जर दोन्ही कंपेअर केल्या तर आपल्याला एक लक्षात येईल की पहिल्या स्टेटमेंटमध्ये इथं अँड आहे, त्याच ठिकाणी दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये ऑर आहे. ऑर पहिल्या स्टेटमेंटमध्ये आहे, त्याच ठिकाणी दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये अँड आहे. इथं अँड आहे, इथं ऑर आहे, ऑर आहे, इथं अँड. हे तुमच्या लक्षात येत असेल. तर या ज्या दोन स्टेटमेंट्स आहेत, वन इज ड्युअल ऑफ सेकंड अँड सेकंड इज ड्युअल ऑफ वन. सेकंड इज ड्युअल ऑफ वन. याचा अर्थ असा होतो, समजा या पहिल्याला आपण पहिलं जे लॉजिकली इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याला S1 म्हटलं आणि दुसरी लॉजिकली इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याला S2 म्हटलं. तर पहा, two statements S1 and S2 are said to be logically equivalent when one is obtained from other by replacing and by or by and, T by C and C by T. आता याच्यामध्ये काही पुढं एक्झाम्पल घेताना आपल्याला जर एखाद्या स्टेटमेंटमध्ये T असेल, T मीन्स टॉटॉलॉजी, तर ते आपल्याला C म्हणजे कॉन्ट्राडिक्शन यानं रिप्लेस करायचं आहे. म्हणजे ड्युॲलिटीची जर आपल्याला डेफिनेशन पाहिजे असेल, S1 and S2 are said to be logically equivalent dual of each other. S1 and S2 are said to be duals of each other if one can be obtained from other by replacing and by or by and, T by C and C by T. Right? This is the duality. आता याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेतलेलंच आहे. इथं P and Q or R is logically equivalent to P and Q or P and R. Its dual is P or Q and R is logically equivalent to P or Q and P or R. आणखी आपल्याला इथं आपण याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सुद्धा म्हणतो. म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची ही जी दोन स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत, दिस इज द एक्झाम्पल ऑफ ड्युॲलिटी. दुसरं एक एक्झाम्पल आहे ते आपण डी मॉर्गन्स लॉ बघू. negation of P and Q is logically equivalent to negation P or negation Q
इथं जर आपल्याला ड्युअल घ्यायचं असेल तर निगेशन ऑफ P or Q is logically equivalent to negation P and negation Q. याचाच अर्थ असा होतो की while the converting dual, negation sign cannot be changed. Only and is replaced by or and or is replaced by and. म्हणजे निगेशन जर साईन असेल तर आपण तिथं चेंज करायचं नाही आहे तसंच ठेवायचं आहे. फक्त अँडच्या ठिकाणी ऑरच्या ठिकाणी अँड असेल किंवा टी असेल तर टीच्या ठिकाणी कॉन्ट्राडिक्शनचं सी घ्यायचं आहे. सी घ्यायचं असेल तर कॉन्ट्राडिक्शनच्या ठिकाणी म्हणजे सी असेल तर त्या ठिकाणी टॉटॉलॉजीचा टी घ्यायचा. राईट. हा आहे ड्युॲलिटीची डेफिनेशन आहे. आता आपण ही ड्युॲलिटी आहे, हा ड्युॲलिटीची जी एक्झाम्पल्स आहेत, P and Q or R is logically equivalent to P and Q or P and R, whose dual is P or Q and R is logically equivalent to P or Q and P or R. ही जी दोन एक्झाम्पल्स आहेत. आता इथं आपण या दोन्ही एक्झाम्पलचे सेपरेट ट्रूथ टेबल तयार करू. आणखी या ट्रूथ टेबलवरून आपण ड्युॲलिटीचा मीनिंग जो आहे, अर्थ जो आहे तो चांगल्या पद्धतीनं समजावून घेऊ. पहा इथं आता पहिल्या जो ट्रूथ टेबल आहे त्या ट्रूथ टेबलमध्ये इथं पहा पी क्यू आरच्या एंट्रीज आपण इथं ट्रूथ व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. क्यू ऑर आर आणि या क्यू ऑर आरची ड्युॲलिटी क्यू अँड आर इथं आहे. तर इथं जर आपण पाहिलं तर एफ हा जो फोर्थ रो आहे त्या फोर्थ रोमध्ये आणि एट्थ रोमध्ये एफ आहे. बाकी ठिकाणी ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. तर आपल्याला इथं जर ड्युएलमध्ये घेतलं तर इथं वरच्या बाजूनं फोर्थ रोमध्ये एफ आहे आणि एट्थ रोमध्ये एफ आहे. इथं जर पाहिलं तर या जो रो कॉलम आहे या कॉलममध्ये ड्युअलच्या खालून चौथ्या रोमध्ये टी आहे आणि एट्थ रोमध्ये टी आहे. इथं म्हणजे ड्युॲलिटीमुळं काय होतं तर त्याच्या कशा पद्धतीने चेंज होतं ते पहा. इथं पहा पी अँड क्यू ऑर आर आहे आणि ही जी स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटची ड्युअल स्टेटमेंट इथं आहे. पी ऑर क्यू अँड आर, पी ऑर क्यू अँड आर. आता इथं पहा वरून पहिल्या 3 एंट्रीज ज्या आहेत त्या टी आहेत. तर त्याच्या ड्युअलमध्ये खालून 3 एंट्रीज या एफ आहेत. राईट. बाकी मग इथं टी आहेत. एफ असतील तर इथं काय आहे तर टी आहेत. पुढं त्याच्या पुढच्या कॉलममध्ये पी अँड क्यूची ड्युअल आहे पी ऑर आर. तर इथं पहा पहिल्या 2 एंट्रीज ह्या ट्रूथ व्हॅल्यूज टी आहेत. बाकीच्या 6 या कंटिन्युअसली फॉल्स आहेत वरच्या बाजूला. तर इथं त्याच्या ड्युअलमध्ये उलट येतं. या खालून 2 एफ आहेत, बाकीच्या सगळ्या ह्या टी आहेत ट्रूथ व्हॅल्यूज. पुढं त्याच्या कॉलममध्ये पहा, पुढच्या कॉलममध्ये पी अँड आर आणि इथं त्याचीच ड्युअल आहे पी ऑर आर. तर इथं पहा पहिली आणि तिसरा जो रो आहे त्याच्यामधील ट्रूथ व्हॅल्यू टी आहेत, बाकीच्या एफ आहेत. तर याच्या ड्युअल्समध्ये जर आपण पाहिलं तर काय होईल सांगा. जसं इथून वरून पासून पहिला आणि तिसरा रोमध्ये आहेत, इथं खालून पासून पहिल्या आणि तिसऱ्या रोजमध्ये टीच्या अपोजिट एफ असणार, बाकीच्या ठिकाणी टी असणार आहेत. आणि शेवटच्या कॉलममध्ये जर आपण पाहिलं तर शेवटच्या कॉलममध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं आहे. पी अँड क्यू ऑर पी अँड आर ची ड्युअल इथं आहे पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. तर इथं पहा वरून पहिल्या 3 एंट्रीज टी आहेत, तर अगदी अपोजिट खालून सलग 3 एंट्रीज या एफ असणार आहेत. बाकीच्या
इथं जसे एफ आहेत इथं काय असणार आहे टी. म्हणजे इथं ड्युॲलिटी आपण पाहत असताना वन कॅन बी ऑप्टेन फ्रॉम अदर बाय रिप्लेसिंग अँड बाय आर अँड ऑर बाय अँड. तर इथं टी बाय सी अँड सी बाय टी अशाच पद्धतीनं आपल्याला ड्युएलची ट्रूथ टेबलसुद्धा तयार होतात. इथं पहा जिथं टी आहेत इथं म्हणजे उलट होतं आणि टीच्या ठिकाणी एफ येतं, एफच्या ठिकाणी टी येतं. अशा पद्धतीनं ही ड्युॲलिटी आपण पाहिलेली आहे. आता आपल्याला इथं पाहायचं आहे प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटी. तर प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटी काय आहे पहा. सपोज अ स्टेटमेंट कंटेन्स ओनली निगेशन अँड ऑर या आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्स घेतलेले आहेत एखाद्या स्टेटमेंटमध्ये. आणखी अशी जी स्टेटमेंट आहे की ज्याच्यामध्ये फक्त निगेशन सिम्बॉल आहे, अँड आहे आणि ऑर आहे आणि त्याच्यापासून आपल्याला काय केलेलं आहे ड्युअल्स तयार केलेली आहे. इफ अ स्टेटमेंट सपोज S1 घ्या. S1 इज अ स्टेटमेंट कंटेन्स ओनली निगेशन अँड म्हणजे अँड असेल ऑर असेल आणि त्याच्यापासूनची ड्युअल तयार झालेली असते. तर समजा एक स्टेटमेंट जर टॉटॉलॉजी असेल तर दुसरी ही कॉन्ट्रॅडिक्शन असणार आहे. म्हणजेच आपण इथं असं म्हणू शकतो इफ अ कंपाऊंड स्टेटमेंट S1 कंटेन्स ओनली निगेशन अँड ऑर अँड the statement S2 arises from S1 by replacing and by or by and. Then S1 is tautology if and only if S2 is a contradiction. म्हणजे S1 आणि S2 अशा दोन स्टेटमेंट्स आहेत, स्टेटमेंट पॅटर्न्स. S1 मध्ये काय आहे निगेशन अँड आणि ऑर आहे. तर S2 arises from S1 by replacing and by or हे असंच आहे इथं and by or and or by and. Then if S1 is tautology if and only if S2 is a contradiction. थोडक्यात काय जर आपल्याला एखादी सिंपल म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न ही जर टॉटॉलॉजी असेल तर त्यामधून समजा ड्युअल जर तयार झाली तर ड्युअल ही काय असणार आहे कॉन्ट्राडिक्शन असणार आहे. इथं आपण एक एक्झाम्पल इथं घेऊ. पहा इथं निगेशन क्यू अँड पी अँड क्यू. तर इथं आणि याचीच ड्युअल काय आहे सांगा. निगेशन साईन ड्युअल तयार करत असताना निगेशन साईन चेंज होत नाही. निगेशन क्यू अँडच्या ठिकाणी ऑर आहे, पी आहे पुन्हा अँडच्या ठिकाणी ऑर ड्युअल तयार झालेली आहे. तर इथं पहा याचा जो ट्रूथ टेबल आहे इथं मग सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा इथं कॉन्ट्राडिक्शन आहे. दिस स्टेटमेंट पॅटर्न इज अ कॉन्ट्राडिक्शन दॅट इज ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज इन द कॉलम लास्ट कॉलम आर एफ. आणि त्याचा जो ड्युअल तयार झालेला आहे त्या ड्युअलमध्ये फक्त अँडच्या ठिकाणी ऑर आहे, ऑरच्या ठिकाणी अँड आहे. तर तयार झालेली स्टेटमेंट पॅटर्न ही टॉटॉलॉजी आहे. दॅट इज अ प्रिन्सिपल ऑफ ड्युअलिटी मीन्स that S1 is a compound statement and contains and the symbol of and symbol of or, and the statement S2 arises from S1 by replacing and by or and or by and. Then S1 is tautology if and only if S2 is a contradiction. This is the principle of duality. इथं आपण काही एक्झाम्पल्स पाहू ड्युॲलिटीची. तर तुम्हाला परीक्षेला 1 किंवा 2 मार्कासाठी असे प्रश्न विचारले जाऊ शकतील. तर पहा राईट द ड्युअल्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स. राईट. तर फर्स्ट एक्झाम्पल इज पी अँड क्यू ऑर आर. या जर स्टेटमेंटची आपल्याला ड्युअल लिहायची असेल तर आपण फक्त रिप्लेस करणार
अँड ठिकाणी ऑर घेणार, ऑरच्या ठिकाणी अँड घेणार. मग इथं पहा अशा पद्धतीनं होईल. ड्युअल इज P and is replaced by or, Q or is replaced by and then R. इथं आपण दुसऱ्या एक्झाम्पल्समध्ये पाहू. इन सेकंड एक्झाम्पल T और P और Q. आता आपल्याला माहिती आहे जर टॉटॉलॉजी असेल तर आपण कॉन्ट्राडिक्शन येतं. कॉन्ट्राडिक्शन असेल तर टॉटॉलॉजी T असेल तर आपण काय घेणार, F घेणार. ऑरच्या ठिकाणी अँड देन P अँड Q. राईट. बाकी कुठेही बदलायचं नाही. फक्त आपल्याला T असेल तर F घ्या, जर T असेल तर तिथं F घ्या, F असेल तर T घ्या. कॅपिटल स्मॉल C असेल तर स्मॉल T घ्यायचं. दिस इज फॉर कॉन्ट्राडिक्शन, दिस इज फॉर टॉटॉलॉजी. अँड इफ T स्मॉल T देन स्मॉल C. बाकी निगेशन साईनचे असेल तर तिथं काही बदल करायचं नाही. अँडच्या ठिकाणी ऑर घ्या, ऑरच्या ठिकाणी अँड. आता इथं आणखी एक एक्झाम्पल आहे. विजय अँड विनय कॅन नॉट स्पीक हिंदी. इथं आपल्याला दुसरं काही बदलायचं नाही. अँडच्या ठिकाणी फक्त आपल्याला ऑर घ्यायचं आहे. जसं एक्झाम्पल असं होईल, विजय और विनय कॅन नॉट स्पीक हिंदी. बाकी कुठंही चेंज करायचं नाही आहे. या पुढच्या एक्झाम्पल्समध्ये पहा. P अँड Q अँड C. इथं सुद्धा आपल्याला P और Q और C इज रिप्लेस्ड बाय T. राईट. इन फिफ्थ एक्झाम्पल इथं आपल्याला अशाच पद्धतीने P और C अँड T और निगेशन Q. दीज आर द ड्युअल्स ऑफ द गिवन एक्झाम्पल्स. अशा पद्धतीनं आपल्याला ड्युॲलिटी ही कन्सेप्ट समजली असेल. अशा पद्धतीनं सॉल्व करायचं असतं. येस, फायनली ड्युॲलिटी मीन्स द टू स्टेटमेंट S1 and S2 आर सेड टू बी ड्युअल्स ऑफ each other. Then one can be obtained from other by replacing and by or by and, T by C and small c by small t. आणि पुढं आपल्याला प्रिन्सिपल ऑफ ड्युॲलिटी मीन्स इफ द टू स्टेटमेंट्स S1 अँड S2 और असं म्हणूया आपण, S1 इज अ स्टेटमेंट विच फॉर्म्ड फ्रॉम द निगेशन अँड ऑर. देन इट्स अ ड्युअल. ड्युअल इज, थोडक्यात आपण असं बघू. दोन स्टेटमेंट S1 आणि S2. S1 ही याच्यामध्ये अँड, ऑर आणि निगेशन आहे. इथं S2 सुद्धा तयार झालेली आहे ती बाय रिप्लेसिंग अँड बाय ऑर बाय अँड निगेशन. देन इफ S1 इज अ कॉन्ट्राडिक्शन देन S2 इज अ टॉटॉलॉजी. म्हणजे ही जर टॉटॉलॉजी असेल तर ही कॉन्ट्राडिक्शन असणार आहे आणि ही कॉन्ट्राडिक्शन असेल तर ती टॉटॉलॉजी असणार आहे. तर इथं आज आपण ड्युॲलिटी ही कन्सेप्ट पाहिलेली आहे. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या जवळच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.